तुम्ही आई सांगितली हो आम्हाला, ओरभरून आला महाराज. साने गुरुजीने आम्हाला श्यामची आई शिकवली. आईवरती कविता आल्या, आईवरती सेमिनार आले. आई मोठी हो, पण इथं बसलेला जो बाप आहे ना बरं का गुरुजी, हा कमी नाही. याला आईला रडता येतं, याला रडता येत नाही. छोट्या गोष्टीला आई रडून मोकळे होते. आईचे डोळे रडताना दिसतात, पण बापाचं हृदय लेकरं बाळ करते ढसढस रडते. तो रडतो शेताच्या बांधावर जाऊन, तो रडतो रात्रीच्या अंधारामध्ये बेडरूम मध्ये उशीत तोंडार घेऊन, गुरार झोडासारखा ढसढसा बाप रडत असतो. पार प्रेम करतो. तुम्ही नारळ घ्या, तुम्ही नारळ दिसायला कडक दिसेल, पण फोडल्यानंतर गोड अमृतासारखं पाणी दिसणारा बाप असतो गड्या. लय प्रेम करतो बाप, फार प्रेम करत असतो. वाल्मिक दादा किती प्रेम करतो ऐका. बाप काय असतो? बाप घराचा पाया असतो. बाप संघर्षाची धार असतो. बाप पाठीचा कणा असतो. सांभाळा माझ्या राजांनो, घराचा पाया का एकदा खचला ना, घर पडायला वेळ लागत नाही बरं साहेब. म्हणून त्या बापाची सेवा करा. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तर आयुष्यभर त्याचीच गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस शेतकरी बाप. म्हणून त्या बापाची सेवा करा म्हणजे. बाप आयुष्यात तीनदा रडला. मुलीचं लग्न जमलं, आयुष्यात पहिल्यांदा रडला. मुलीच्या लग्नाच्या दिवशी ताईंनो दुसऱ्यांदा रडला तो बाप. आणि तिसऱ्यांदा बाप रडतो पोटचा मुलगा ज्यावेळेस वेगळं राहायची भाषा करतो ना, त्यावेळेस त्या बापाला वाटतं काय पराभव आहे माझा, काय चुकलंय माझं. डसडसता हंबारडा फोडून शेताच्या बांधावर तो बाप रडत असतो. मुलीचं लग्न जमलं, मुलीचा जन्म झाला, किती प्रेम करतो ऐका मुलीनं तुमचा बाप. बाप म्हणला माझी लक्ष्मी जन्माला आली, माझी लेक जन्माला आली, माझे दिवस बदलले, धनाची भरभराटी झाली, माझी लेक जन्माला आली. आनंद वाटला. मुलगी चालू लागली. चालता चालता मुलीने पडावं, बापाने उचलून घ्यावं, दोन पप्प्या घ्याव्या. माझी दिदी चालू लागली, बागडू लागली, खेळू लागली. एका दिवशी मुलीने पडावं, टचकन डोळ्यात पाणी आलं त्या बापाच्या. माझी लेक पडली. बाप बाजारात गेला मार्केटला आणि मुलीच्या पायात बूट घेऊन आला. वाजणारा बूट दिदीचा पाहिला, अंतकरण गैवरलो. त्या बापाचा आनंद वाटला. एका डोळ्यात आनंद अश्रू आहे आणि एका डोळ्यात अश्रूच्या धारा. का? पारख्याचं धने आज माझ्या पाशी, उद्या लोकांच्या घरी माझी लेक जाणार आहे. ढसढसा बाप रडला मुली करता. हे बापाचं मुलीचं प्रेम असतं. मुलगी बापाचं काळीज असते. म्हणून ज्यांना ज्यांना मुली त्यांना कळेल, हृदय भरून येईल साहेब. मुलगी फार प्रेम करत असते. कधी तुम्ही थकून आलात शेतातनं तर मुलगी जवळ येते. पप्पा, आप्पा, नाना, तात्या थकलात, पाय दाबू का? तुमचे पाय दाबणार, पाणी देणार, चहा देणार, धावत धावत तुम्हाला जेवणा करता ताट वाढणार. ज्या दिवशी मुलीचं लग्न जमतं त्या दिवशी एक भाकर खाणारा तुमचा बाप अर्धी भाकर खातो आणि बेडरूम मध्ये झोपतो. मुलगी म्हणते पप्पा माझं लग्न जमलं, मी लोकांच्या घरी जाणार आहे, म्हणून तुम्ही अर्धी भाकर खाल्ली का? बापाच्या डोळ्यात पाणी आलं. मोत्यासारखे अश्रू तरंगले. नाही गे बेटा मला भूक नाही आज, दिदे मला भूक नाही. ढसढसा बाप रडू लागला. मुलगी गेली. लाईट बंद करून मुली करता बाप ढसढसा रात्रीच्या 1 वाजता उशीत तोंडार घेऊन ढसढसा रडतोय. हो माझी लेक, लग्न जमलंय, मुलाकडच्याला मुलगी पसंत आली आणि थोड्या दिवसाने तिचं लग्न झाल्यावर ती निघून जाणार आहे. विशेष प्रेम बाप्पाचं मुलीवर असतं. मुलाला 500चा ड्रेस घेतो तर मुलीला 5000चा ड्रेस घेतो. मुलगी म्हणली आप्पा मला ते कानाला लावायचं आणा. बाप तुमचा गरीब आहे मुलींनो. ऐका, मार्केटमध्ये गेला आणि कानाला लावायचं घेऊन आला की विचारलं किती किंमत आहे, सांगितलं 300 रुपये किंमत आहे. ऐका मुलींनो, तुमचा बाप काबड कष्ट करणार आहे, शेतकरी बाप आहे, त्याला 300 रुपये किंमत लय वाटली होत्या बापाला. कमी किंमत करा म्हणला, पण मुलीच्या सुखाच्या पुढे जास्त किंमत वाटली नाही. माय ए आई, खिशात हात घातला 300 रुपये दिले. मुलीला कानाला लावायची वस्तू आणली. मुलीला एवढा आनंद झाला, उड्या मारू लागली मुलगी, बागडू लागली मुलगी, खेळू लागली, गल्लीतनं पळू लागली मुलगी. हे मुलीचं बापाचं प्रेम असतं. एक वाक्य बोलतो, एवढा समाज बसलाय कीर्तना करता,
साहेब पंढरपूरचा देव जर प्रसन्न झाला, पांडुरंग तर देण्याकरता उशीर करील, पण घरातला बाप नावाचा देव जर प्रसन्न झाला ना, एका क्षणात मुलीची मुलाची इच्छा पूर्ण करत असतो, हे लक्षात ठेवा. त्याला बाकी काही वाटत नाही. त्याला वाटतं मी विहिरी खोदून काम केलंय, मजुरीने काम केलंय, खडतर दिवस काढले, जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं, जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं. फार प्रेम करत असतो. इथं बसल्या मुली, एवढ्या मुलांनो, तुमचा बाप रोज तुम्हाला बोलतो, टोमणे देतो, रागराग शिव्या घालतो. बाप का बोलतो माहितीये का? बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यादा कदाचित उद्या कोरोना सारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर माझ्या मुलाने माझ्या मुलीने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप टोमणे देत असतो, रागवत असतो. हे लक्षात ठेवा. लय प्रेम करत असतो, म्हणून बापाची सेवा कर, आशीर्वाद देईल बाप, काही कमी पडणार नाही. दुसऱ्यांदा बाप रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी, जनकपुरीचा जनक राजा रडला सीते करता, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता, हे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सकोबाई करता. दक्ष प्रजापती राक्षस होता, सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं, लव्ह मॅरेज केलं, बापाला पसंत नाही. महादेवासोबत सती म्हणते दर्शन घ्यायचंय, नवरीच्या वेशात सती आहे, दर्शन घ्यायचं. बापाने दरवाजा लावून घेतला. चालते हो कार्टे, तोंड दाखवू नकोस, स्वतःच्या मनाने लग्न केलंय, बापाला पसंत नाही हो. इथं बसलेला कोणता असा बाप आहे त्याला वाटतं माझ्या लेकीचं वाटोळं व्हावं? वाटतं साहेब? नाही वाटत. कोणत्याच बापाला वाटत नाही माझ्या मुलीचं वाटोळं व्हावं. प्रत्येकाला वाटतं माझा जावाई चांगला असावा, माझी लेक सुखात समाधानात आनंदी असावी. तळमळ असती त्या बापाची. दान दिशेने दरवाजा लावून घेतला. राक्षस दक्ष प्रजापती, सती दारात आले. चालते हो कार्टे, तोंड दाखवू नकोस. राक्षस बाप आहे, घराच्या आत हंबारा फोडून रडतोय आणि सती दारामध्ये हंबारा फोडून रडते. म्हणून माझी विनंती, कोपऱ्यापासून एवढा समाज उपस्थित आहे, हे ताईंनो, शाळेमध्ये जाताला जा नाही तर जाऊ नका, कॉलेजाला जाताला जा नाही तर जाऊ नका, नोकरी जॉब बिझनेस शहरामध्ये व्यवसाय करता आला करा नाही तर करू नका, पण बसलेला शेतकरी बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका. आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये करू नका. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा आणि आपला गावचा अखंड हरिनाम सप्ताह पंढरपूरच्या पांडुरंगाकडे कोपऱ्यापासून विनंती करतो, प्रार्थना करतो, देवा आपल्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत राहो, हे हात जोडून तुमच्याकडे प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम.